रामकृष्ण हरी. वर्षाचे 12 महिने आणि प्रत्येक महिन्याचे 30 दिवस. माणूस आपल्या संसारात सुखदुःखात व्यस्त असतो. पण आषाढ महिना जवळ आला की महाराष्ट्रातल्या मातीतून एक वेगळाच सुवास येऊ लागतो. हा सुवास असतो भक्तीचा, प्रेमाचा आणि आपल्या लाडक्या विठू माऊलीच्या भेटीचा. जात पात, गरीब श्रीमंत हे सगळे भेद विसरून जेव्हा लाखो पावले एकाच दिशेने चालू लागतात, त्याला म्हणतात वारी. आज आपण अनुभवणार आहोत जगातली सर्वात मोठी आणि तितकीच शिस्तबद्ध भक्तीचा सोहळा असलेली पंढरपूरची आषाढी वारी. चला तर मग आपणही या वारीमध्ये सामील होऊया. मित्रांनो, वारीची ही परंपरा आजची नाही, तर तिला 800 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे देखील पंढरपूरची वारी करायचे असा उल्लेख आढळतो. पण या वारीला खऱ्या अर्थाने एका सूत्रात बांधले ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी परंपरेने. 1685च्या सुमारास संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली होती. संतांनी या वारीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले, माणसाला माणसाशी जोडले आणि महाराष्ट्राची ही परंपरा, सुंदर अशी ही संस्कृती अखंड ठेवली. जेव्हा आळंदीतून माऊलींची आणि देहूतून तुकोबांची पालखी निघते, तेव्हा संपूर्ण आसमंत ज्ञानोबा तुकारामच्या गजरात दुमदुमून जातो. वारीच्या या प्रवासात सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे रिंगण. हे रिंगण केवळ एक रिंगण खेळ नाही, तर तो भक्तीचा परमोच्च क्षण असतो. जेव्हा माऊलींचा अश्व म्हणजेच घोडा त्या अथांग गर्दीतून वेगाने धावतो, तेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. असे मानले जाते की या अश्वावर स्वतः माऊली स्वार असतात. हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो. दिवसभराची 30 ते 35 किलोमीटरची पायपीट संपली की रात्री पालखी एखाद्या गावी विसावते. तिथे वारकरी विसावा घेत नाही, तर सुरू होतो आनंदाचा दुसरा सोहळा. गॅस बत्तीच्या प्रकाशात वारकरी पावली खेळतात. पावली म्हणजे काय, तर पावली म्हणजे 2 पावले पुढे आणि 1 पाऊल मागे टाकत विठ्ठलाच्या नामावर नाचणे. याच वेळी संत एकनाथ महाराजांची भारुडे आणि गवळणी सादर केल्या जातात. मनोरंजनातून अध्यात्म आणि समाज प्रबोधन शिकवण्याची ही परंपरा केवळ महाराष्ट्रातच पाहायला मिळते. वारी फक्त वारकरी चालवत नाही, तर वाटेत लागणारे प्रत्येक गाव या वारीला आपल्या खांद्यावर झेलते. आळंदी ते पंढरपूर या मार्गातील गावांमधील लोक वर्षभर वारीची वाट पाहत असतात. वारकरी म्हणजे विठ्ठल या भावनेने गावकरी स्वतःच्या घरात वारकऱ्यांना मुक्काम देतात. रस्त्याच्या कडेला लहान मुले, वृद्ध लोक वारकऱ्यांना मोफत औषध, जेवण, पाणी, चहा वाटत असतात. अनेक तरुण वारकऱ्यांचे पाय दाबून देतात, त्यांच्या जखमांवर मलम देखील लावतात. हा कोणताही स्वार्थ नसलेला केवळ प्रेमाचा आणि सेवेचा सोहळा असतो. अनेक दिवसांची पायपीट संपते आणि शेवटी ती पावले पंढरपूरच्या पवित्र भूमीत पडतात. समोर संथ वाहणारी चंद्रभागा नदी दिसते. या नदीत एक डुबकी मारली की वारकऱ्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. नदीकाठी वाळवंटात शेकडो दिंड्या एकत्र येतात.
टाळ मृदुंग वाजवतात आणि फुगड्या खेळल्या जातात. आणि लांबून जेव्हा विठ्ठल मंदिराचा तो सुंदर असा सुवर्ण कळस दिसतो तेव्हा वारकरी मनोभावे चरणी लीन होतो. कारण आता त्याची माऊली त्याचा विठ्ठल अगदी जवळ आलेला असतो. मंदिरात गेल्यावर जेव्हा सावळ्या विठ्ठलाचे रूप डोळ्यासमोर येते, कटेवर हात ठेवून उभा असलेला तो विठुराया पाहिला की जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. वारी आपल्याला फक्त चालायला शिकवत नाही, तर ती आपल्याला माणसावर प्रेम करायला शिकवते. हीच आपली संस्कृती आहे, हाच आपला अभिमान आहे. मित्रांनो, तुम्हाला हा वारीचा प्रवास कसा वाटला? कमेंट करून सांगा हा नक्की. आपली ही सुंदर मराठी संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग बोलूया. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी.